पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी। डॉक्टर घैसास यांच्यासह 4 डॉक्टरांची सनद रद्द करण्याची मागणी। डॉक्टर घैसास ईमेलद्वारे बाजू मांडणार। पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई। रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोरांचा वैद्यकीय परवाना अंतिम निर्णय येईपर्यंत रद्द। वक्फ कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आज मुस्लिम संघटनांचा भव्य मेळावा। तालकटोरा स्टेडियममध्ये वक्फ बचाव परिषद, मुस्लिम धर्मगुरूंसह विरोधी खासदारही सहभागी होणार। वक्फ कायद्यावरती मुंबईमध्ये आज भाजपची कार्यशाळा। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। मुस्लिमांना वक्फ कायद्याबद्दल जागरूक करण्याचा उद्देश। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर। प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी द्विपक्षीय बैठक, तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काउन्सिलच्या बैठकीलाही उपस्थित राहणार। नागपूर हिंसाचाराचा आरोपी हमीद इंजिनियरला जामिनावर सोडण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश। आज सुटकेची शक्यता, तर मास्टरमाइंड फहीम खानच्या जामिनावरही आज सुनावणी। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। वडिलांसारखे हाल करेन, डी गँगचा उल्लेख करत धमकीचा मेल। विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात वास्तव कैद। गावागावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट। राज्यातील बहुतांश जिल्हे शहरं उन्हानं तापली। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम। चंद्रपुरात देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद। सोन्याच्या दरानं लाखाचा टप्पा ओलांडला। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,0116 रुपयांवर। चांदीही प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।